नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिशा आणि उपदिशा. खरं तर दिशा पटकन लक्षात येतात, पण उपदिशा कशा लक्षात ठेवायच्या याची एक खूप छान अशी ट्रिक मी घेऊन आलेली आहे. बघा तुम्हाला कशी वाटते ही ट्रिक. बघा, दिशा तर मुख्य दिशा आपल्याला माहीत आहेत, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर अशा 4 मुख्य दिशा आहेत. आणि उपदिशा ह्या आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य ह्या उपदिशा आहेत. पण कोणत्या दिशेला कोणती उपदिशा ज्या आहेत त्या कशा लक्षात ठेवायच्या, त्यासाठी खूप छान अशी ट्रिक आहे. तर पहा, इकडे मी खूप छान अशी ट्रिक घेऊन आलेली आहे. पहा, त्याच्यासाठी एक वाक्य तुम्हाला पाठ करायचं आहे. उद्या ईश्वराची पूजा आहे, दत्ताचा नैवेद्य पटकन वाटावा. आता हे जर वाक्य तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला दिशा आणि उपदिशा कधीच चुकणार नाहीत. म्हणजे बघा, उद्यामधला उ, त्याच्याखाली अंडरलाईन करते, ईश्वराची मधला ई, पूजामधला पू, आहे मधला आ, दत्ताचा मधला द, नैवेद्य मधला नै, पटकन मधला प आणि वाटावा मधला वा. आता हे इथे कसं मांडायचं तर बघा, क्लॉकवाईज आपल्याला घड्याळाच्या दिशेने आपल्याला हे बघा लक्षात ठेवायचं आहे. उद्या उ इथून सुरुवात करायची आहे आपल्याला. उद्या उ म्हणजे उत्तर दिशा. त्यानंतर बघा, ईश्वराची म्हणजे ई इथे येणार, ईशान्य. त्यानंतर पूजामधला पू जो आहे तो इथे येणार. त्यानंतर आहे मधला आ म्हणजे काय, आग्नेय. पू म्हणजे काय, पूर्व. ई म्हणजे काय, ईशान्य. त्यानंतर उ म्हणजे काय, उत्तर. बघा, आहे मधला आ म्हणजे आग्नेय. त्यानंतर दत्ताचा द म्हणजे काय, दक्षिण, तो इथे येईल, दक्षिण. त्यानंतर नैवेद्य मधला नै म्हणजे हा इथे येईल, नैऋत्य. त्यानंतर पटकन मधला प म्हणजे पश्चिम, बघा इथे येईल. आणि वाटावा मधला वा म्हणजे इकडे बघा येईल, वायव्य. या पद्धतीने अशी खूप छान अशी ट्रिक आहे. फक्त हे एक लक्षात ठेवायचं आहे वाक्य तुम्हाला, आणि हे लक्षात ठेवायला पण अगदी सोपं असं वाक्य आहे. तर कशी वाटली तुम्हाला ट्रिक नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.